आज आपण ना मस्तपैकी झणझणीत चरचरीत असा चिकनचा रस्सा बनवायचा आहे। त्यासाठी मी काय केलं, अर्धा किलो चिकन आणलेलं। आता हे चिकन सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावर जर काही डस्ट असेल तर ती निघून जाते। अशा पद्धतीने चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे। नंतर चिकन क्लीन करून झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। नंतर थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि अर्धा चमचा मिरी पावडर मी ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे। आता हे सगळं ॲड करून झाल्यावर मस्तपैकी हाताने त्याला छान असं सगळा मसाला लागेल असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या पीसेसला आपला मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामुळे काय होतं की आपलं चिकन जास्त टेस्टी होतं। आणि हे काय करायचं, 10 मिनिटासाठी तरी का होईना असं छान असं मॅरिनेशनला ठेवायचं। तुम्ही जादा सुद्धा ठेवू शकता, पण कमीत कमी 10 मिनिटं ठेवायचं मॅरिनेशनला, म्हणजे ते मीठ वगैरे छान असं मुरतं। आणि नंतर कढई घेतली, कढईमध्ये तेल ॲड केलं, तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये खूप सारा चिरलेला कांदा मी ॲड केलेला आहे आणि नंतर 2 तमालपत्र पण ॲड केलेली आहेत त्याच्यामध्ये। आता हा आपल्याला कांदा खूप भाजायचा नाही, ओव्हरकुक करायचा नाही आहे, अर्धा कच्चाच ठेवायचा आहे। आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता ते छानपैकी मॅरिनेशन झालेलंच आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे आले लसूण पेस्ट ॲड करायची आहे। आता हे चिकन आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे। आपल्या चिकनला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि नंतर बऱ्यापैकी आपलं चिकन शिजलेलं आहे। नंतर एक 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे, म्हणजे एक छान वाफ चढवून द्यायची आहे आपल्या चिकनला। आणि नंतर इकडे मी गरम पाणी पातेल्यामध्ये करत ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला रस्स्यामध्ये ॲड करायला। एका बर्नरवरती 2 कांदे आणि 1 टॅमॅटो मस्तपैकी भाजायला ठेवलेला आहे मी। ह्याच्यामुळे काय होतं, तर आपल्याला गॅसवरती जर चुलीचा फ्लेवर हवा असेल तर तो मस्तपैकी आपल्याला भेटून जातो। 2 कांदे आणि 1 टॅमॅटो मी गॅसवर ठेवलेला आहे आणि हे मग आपण थंड झाले की मग ते सगळं सोलून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे बारीक करताना आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं, म्हणजे एक थेंबही पाणी न टाकता आपण ते मस्त बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। तर अशा पद्धतीने कांदा टॅमॅटो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर ह्याच्यामुळं आणि काय होतं की ह्याच्यामुळं आपल्या रस्स्याला मस्त असा फ्लेवर तर येतोच आणि रस्सा जास्त टेस्टी होतो। नंतर आता मी इथे 4 चमचे खोबरं, चिरलेलं खोबरं, 1 चमचा धन, 2 ते 4 लवंगा, 1 ते 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 छोटा चमचा तीळ आणि 1 छोटासा वेलदोडा ॲड केलेला आहे आणि तो हलकासा रोस्ट करून घ्यायचा आहे। आणि थोडासा गार झाला की आपण मिक्सरला ते बारीक करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा कोरडाच बारीक करून घ्यायचा आहे, नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून आणि नंतर परत बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता आपलं चिकन छान असं भाजून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये जो आपण केलेला होता मसाला तो ॲड करायचा आहे। वरतून जो कांदा टॅमॅटोची पेस्ट बारीक केलेली ती ॲड करायचे। घरचं 4 चमचे कांदा लसूण चटणी यूज केलेली आहे, 1 चमचा कसुरी मेथी आणि नंतर आणखीन थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि थोडासा तांबडा रस्साचा मसाला आपण ॲड केलेला आहे। आता हे आपल्याला तेलामध्ये छान भाजायचं आहे आणि मस्तपैकी भाजायचं आहे। आणि काय याच्यामध्ये मीठ मी थोडंसंच यूज केलं आहे, कारण ऑलरेडी आपण मॅरिनेशनसाठी पण मीठ यूज केलेलं होतं। आणि अशा पद्धतीने एक 5 ते 7 मिनटं त्या मसाल्यामध्ये आपलं चिकन छान भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, चिकन छान मसाल्यामध्ये असं मुरतं, त्यामुळे आपल्या रश्श्यातल्या चिकनला जास्त टेस्ट लागते। आणि कधी कधी काय होतं ना, आपण चिकनचा रस्सा बनवतो आणि रस्सा तर छान होतो, पण चिकन असं आतपर्यंत आपल्याला वाटतं की अरे ह्यात चटणी मीठ काहीच नाही गेलेलं असंच आहे। हे अवॉइड करायला आपण मसाल्यामध्ये पहिला चिकन छान असं भाजायचं आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कमी जास्त गरम पाणी ॲड करू शकता।
आणि छान असं पाणी ॲड करून झालं मिक्स करून घ्यायचं आहे. मंद गॅसवर ठेवायचे. आता उकळी फुटायला स्टार्ट झालेली आहे. एक 10 मिनिट आपण ठेवायचं आहे मंद गॅसवर आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. छान मिक्स करायची आहे आणि मंद गॅसवर ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला किती छान असा कट आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण जास्त तेल पण यूज नाही केलं, पण मस्त कट आलेला आहे. अशा पद्धतीने आपलं चिकन रस्सा झणझणीत स्पायसी असं चिकन रस्सा तयार आहे. आणि मग मस्तपैकी आपला चिकन रस्सा एन्जॉय करायचा आहे. आणि कसा झाला ते मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.